विद्यार्थ्यांनो, गुणोत्तर प्रमाण या पाठामधील सराव संच 4.3 मधलं अतिशय सोपं गणित आहे. फक्त समजून घ्या. मग काय या ठिकाणी a/b बरोबर 7/3 हे प्रमाण दिलेले, म्हणजे a चं व्हॅल्यू 7 आहे आणि b चं 3 असं तुम्हाला लक्षात घ्यायचंय. मग आपण काय काढायचं? 5a ची किंमत काढायची आणि 3b ची काढायची. प्रथम 5a बरोबर 5 गुणिले 7 बरोबर 5 7 35. 3b बरोबर 3 गुणिले 3 बरोबर 3 त्रिक 9. ओके, म्हणजे आपल्याला 5a म्हणजे 35 आणि 3b म्हणजे 9 मिळालं. मग आपल्याला किंमत कशाची काढायची? 5a अधिक 3b छेद 5a वजा 3b बरोबर 5a चं व्हॅल्यू किती आहे? 35 अधिक 3b चं किती आहे? 9 छेद 35 वजा 9. ओके, मग आता 35 अधिक 9 44 आणि 35 वजा 9, 35 मधून 9 जर गेले तर किती राहतात आपल्याकडे? 24 राहतात. किती राहतात? 24. बघा, 35 मधून 9 गेले 26 राहिले. किती राहिले? 26. आता आपल्याला काय करायचं? एक विचार करायचा की बाबा इथे यांचं संक्षिप्त रूप देऊ शकतो का? काटाकाटी होऊ शकते का? इथं समय यांचं संक्षिप्त रूप होऊ शकते. आपल्याला 2 न भाग जाऊ शकते, म्हणजे बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 छेद बे 1 बे त्रिक 6. ह्याच्या पुढे आपण संक्षिप्त रूप देऊ शकत नाहीत. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल? 5a अधिक 3b छेद 5a वजा 3b बरोबर 22/13. ओके, काय अवघड आहे का? किती 3 मार्काचं गणित आहे आणि अधिक सोप्या पद्धतीने तुम्हाला सोपे गणित या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर आपण आणत आहोत.